स्वप्न नव्या महाराष्ट्राचे असं म्हणत जेव्हा आपण विकासाच्या आणि नव्या महाराष्ट्राच्या स्वप्नाविषयी बोलतोय तेव्हा हे विचारमंथन करत असताना विकास पुरुष अशी आपल्या सर्वांना ओळख असलेले नितीनजी गडकरी हे प्रत्यक्ष आज आपल्या या महासमिटसाठी उपस्थित आहेत। मी विनंती करतो आदरणीय नितीनजी गडकरी यांना त्यांनी कृपया आजच्या या आपल्या महासमिट 2025ला संबोधित करावं, देशाचं आणि राज्याचं विकासाचं विजन त्यांनी मांडावं। नितीनजी गडकरी सर। पुढारी समूहाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब जाधव, त्याचप्रमाणे आदरणीय योगेश जाधव, उपस्थित सर्व मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी पुढारीला मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच काम योगेशजींच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांनी जो भक्कम पाया निर्माण केला आहे त्याच्या आधारावर पुढारी करत राहील असा विश्वास व्यक्त करतो। आपण सगळे भाग्यवान आहोत की आपला जन्म महाराष्ट्रामध्ये झाला आहे। महाराष्ट्राची विशेषता आहे की छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक थोर नररत्नांची खाण म्हणजे महाराष्ट्र आहे। हा सगळा इतिहास जो आहे हा केवळ महाराष्ट्राकरताच नाही तर संपूर्ण देशाकरता तो गौरवशाली आहे। या महाराष्ट्राने या देशासमोर अनेक नवीन नवीन विचार दिलेले आहेत। आज देशाचा जो सामाजिक विचार आहे तो विचार आणि विचाराचा वारसा देखील महाराष्ट्राने देशाला दिलेला आहे। हा महाराष्ट्र आणि आपल्या सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्त्रोत आहे। शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे की यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासे आधारू, अखंड स्थितीचा निधारू, श्रीमंत योगी, आदर्श राजा, आदर्श प्रशासक, आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्शाच्या सगळ्याच बाबतीत आदर्श म्हणून असणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तित्व हीच आपल्या सगळ्यांकरता सगळ्यात मोठी प्रेरणा आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात शिवशाही झाली पाहिजे, आली पाहिजे। पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं तसं राज्य महाराष्ट्रात आलं पाहिजे याचा आपण वारंवार उच्चार करतो। मी तर असं म्हणेन की केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात शिवशाही आली पाहिजे हे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे। आणि आज देखील मी जरी दिल्लीत असलो तरी माझ्या ऑफिसमध्ये समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आहे आणि ते सतत शिवशाहीची प्रेरणा देत असतं। आज आपला महाराष्ट्र सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे आणि महाराष्ट्र हे देशातलं प्रगतशील नंबर 1 राज्य झालं पाहिजे हीच भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। आणि त्याकरता हा महाराष्ट्र सुखी, समृद्ध, संपन्न कसा व्हावा याकरता आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक नेत्यांनी मोठं कार्य केलेलं आहे। त्या सगळ्यांचं कार्य मोठं आहे, पण त्या कार्याच्या आधारावर भविष्याचा वेध घेऊन भविष्याचा महाराष्ट्र आपल्याला कसा निर्माण करायचा आहे हे आजच्या पिढीसमोर असणारं मोठं आव्हान आहे। मी नेहमी म्हणतो की यू कॅन डोनेट आय बट यू कॅनॉट डोनेट विजन। डोळे दान करणं सहज शक्य आहे, पण विकासाची दृष्टी प्राप्त करणं खूप कठीण आहे। आज महाराष्ट्राचा जर विचार केला
तर महाराष्ट्राची जी विशेषता आहे ती कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आहे आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची ही जी विशेषता आहे अजून मजबूत करून महाराष्ट्राच्या विकासामध्ये कशी मोलाची भर घालता येईल याचा विचार आपल्या सगळ्यांना करायचा आहे. उद्योग आणि शेती हे दोन क्षेत्र अशी आहेत की जे आपल्या राज्याच्या भरभराटीकरता अतिशय महत्त्वाची आहेत. पण उद्योग आणि शेतीच्या क्षेत्रात जर आपल्याला प्रगती आणि विकास करायचा असेल तर या दोन्ही क्षेत्रात प्रगती करण्याकरता आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर देखील डेव्हलपमेंट केलं पाहिजे. वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. आणि महाराष्ट्राच्या विकासातला सगळ्यात कळीचा मुद्दा कोणता असेल तर माझ्या हिशोबाने पाण्याचा आहे. कारण आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देशात सगळ्यात जास्त पर कॅपिटा इन्कम म्हणून नाव नोंदवलं गेलं. याचं कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सिंचनाची व्यवस्था आहे आणि साखर कारखाने आहेत. पण मधल्या काळामध्ये जेव्हा कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये मी कोल्हापूरवरून हेलिकॉप्टरने जेव्हा जवळच्या जिल्ह्यात गेलो, बेळगाव जिल्ह्यात, तेव्हा माझ्या लक्षात आलं की कोल्हापूर जिल्ह्यात काहीतरी 17-18 साखर कारखाने आहेत, तर बेळगाव जिल्ह्यामध्ये 28 साखर कारखाने. आणि त्या जिल्ह्यात प्रवास करताना मी बघत होतो खाली ऊसच ऊस दिसत होता. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगती आणि विकासामध्ये कृषी क्षेत्र हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि कृषी क्षेत्रामध्ये सिंचन सगळ्यात महत्वाचं आहे. दुर्भाग्याने महाराष्ट्राच्या सिंचनाला सगळ्यात जास्त प्राथमिकता मिळायला पाहिजे. पण गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक प्रकल्पांची कामं सुरू झाली पण ती पूर्ण होऊ शकली नाही. मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो आणि मुख्यमंत्री मनोहर जोशी होते त्यावेळी रस्ते विकासाकरता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाची स्थापना झाली. आणि त्यावेळी कॅपिटल मार्केटमधून मुंबई पुणे हायवे करता, वरळी बांद्रा 55 उड्डाण पुलाकरता आम्ही पैसा उभा केला. आणि त्यावेळी इतका सुंदर रिस्पॉन्स मिळाला की केवळ 500 कोटी पाहिजे होते तर त्या काळात 1200 कोटी मिळाले. 600 कोटी रुपये पाहिजे होते तर त्याकरता 1200 कोटी मिळाले. त्यावेळी मला आठवतं की रतन टाटा आणि धीरूभाई अंबानी यांनी दोघांनी मला सांगितलं की तुम्ही तर आमच्यापेक्षाही हुशार निघाले, एवढा पैसा कॅपिटल मार्केटमधून या कामाकरता मिळाला. आणि हा पैसा मिळाल्यावर मनोहर जोशींनी मला जबाबदारी दिली की हे जे महाराष्ट्राचे सिंचन प्रकल्प अडकलेले आहेत याकरता आपण मार्केटमधून पैसे उभे करता येईल का. तेव्हा मी त्यांना म्हटलं की पैसे उभे करता येईल पण हे पैसे वापस कसे करता येतील. त्यामुळे आपण बजेटमधून करू. तुम्ही म्हटलं कॅपिटल मार्केटमध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हा पैसे उभे करत असताना गुंतवणूकदारांना आपल्याला विश्वास द्यावा लागेल की या पैशाच्या इन्व्हेस्टमेंट जे रिटर्न मिळणार आहे ते आपण त्यांना वापस करणार आहोत. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये 5 सिंचन कॉर्पोरेशनची निर्मिती झाली आणि त्यामध्ये कृष्णा खोरे पण कॉर्पोरेशन होती. अनेक कामात त्या इतिहास मोठा आहे. त्यातल्या अनेक चांगल्या आणि वाईट आठवणी आहेत. त्यातल्या कटू आठवणीत काही मी जात नाही. पण एक गोष्ट मला सांगताना आनंद होतोय की मधल्या 1 वर्षाकरता मी गेल्या 11-12 वर्षापासून मंत्री आहे केंद्रात. माझ्याकडे वॉटर रिसोर्सेस मंत्रालय होतं आणि त्यावेळी प्रधानमंत्री सिंचाई योजनेमधून मी जवळपास 6,500-7 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. आणि जे प्रकल्प अर्धवट पडलेले आहेत 15-15 वर्षापासून ते पूर्ण करण्याकरता एक बळीराजा योजना तयार केली आणि त्यातून पुन्हा 8,000 कोटी रुपये दिले. आणि या दोन्ही याच्यामधून महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अनेक भागातली अनेक प्रकल्प आज पूर्ण झाले. मला अतिशय आनंद झाला की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्याचा प्रचार आखून मी ज्यावेळी सांगलीला यायला निघालो त्यावेळी आटपाडी असेल, नंतर आपलं गणपतराव देशमुखांचं गाव कोणतं, सांगोला, त्या सर्व भागामधून मी मोबाईलमधून गुगलमधून बघत होतो आपण कुठून चाललो. आणि या सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातून मी सांगलीकडे येत असताना
मला एवढा आनंद झाला की पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागामध्ये पाणी पोहोचलं होतं. टेंबू असेल, म्हैसाळ असेल, या सगळ्या योजनेचं पाणी हे सर्वदूर त्या ठिकाणी पोहोचलेलं बघून मला मनातून खूप आनंद झाला. कारण या पाण्याचं महत्त्व ज्यांना पाणी मिळालं तेच सांगू शकतात. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये पाण्याची कमी नाही आहे, पाण्याच्या नियोजनाची कमी आहे. विशेषतः जल खात्याचा मंत्री असताना आम्ही 49 योजना रिव्हर कनेक्टिव्हिटीच्या तयार केल्या होत्या आणि त्यामधल्या त्या 3 योजनांवर कामही पण सुरू झालं. त्याच काळामध्ये आंध्र प्रदेशमध्ये पोलावरम नावाचं 60,000 कोटी रुपयाचं मोठं धरण बांधण्याची संधी मला मिळाली. आणि अजूनही ते धरण पूर्ण झाल्यानंतर, आत्ता मी गेलो होतो परवा विजयवाडाला, तेव्हा चंद्रबाबू मला सांगत होते की ते धरण जवळपास आता पूर्ण झालं आहे, पण तरी देखील 1400 TMC पाणी समुद्रात वाहून जातं. आज देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये पाण्याची कमी नाही आहे, पण पाण्याच्या नियोजनाची कमी आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सह्याद्रीच्या पठारावरून, ठाणे जिल्ह्यातून आपलं सगळं मोठं पाणी, पाऊस पडतो आणि ते पाणी समुद्रामध्ये वाहून जातं. त्यावेळी एक योजना तयार केली होती की हे पाणी आपण तयार करून गोदावरीत आणायचं आणि नाशिकपासून जेवढे गोदावरीमध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये असलेल्या जायकवाडी धरणापर्यंत आणि पलीकडे अनेक धरणं आहेत, या सगळ्या धरणांकडे ते पाणी वळवायचं. अशा अनेक योजना आहेत की ज्या योजना आज कार्यान्वित करण्याची गरज आहे. लहान प्रकल्प, मध्यम प्रकल्प आणि मोठे प्रकल्प हे जर पूर्ण झाली आणि महाराष्ट्राचं आजचं जे सिंचन आहे ते खऱ्या अर्थाने 26-27% आहे आणि हे जर आपण 50-55% जर नेऊ शकलो तर महाराष्ट्रातली जी खेडी आहेत, केवळ स्मार्ट शहर नाही तर आपली गावं, खेडी देखील स्मार्ट विलेजेस झाल्याशिवाय राहणार नाही. आज मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरामध्ये जी लोक येत आहेत ते खुशीने येत नाही आहे, मजबुरीतून येत आहे. गावात शेतकऱ्याला शेतीमध्ये जेवढं उत्पन्न मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही. तरुण मुलाच्या हाताला काम नाही. अनेक ठिकाणी शाळा आहे, शाळेची बिल्डिंग आहे, शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, पण सगळं काही आहे, पण त्या ठिकाणी योग्य शिक्षण नाही जे लोकांना पाहिजे आहे. यात सुधार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न सुरू आहेत, परिवर्तन होत आहे, पण याची गती वाढवून आपल्याला हे जे मोठ्या प्रमाणावर मायग्रेशन होत आहे हे थांबवलं पाहिजे. आमच्याकडे विदर्भामध्ये सिंचनाची समस्या अजून गंभीर आहे आणि या ठिकाणी मला आनंद आहे की ज्यावेळी मी NHIचा मंत्री झालो तेव्हापासून आणि आधीपासून बऱ्याच वर्षापासून जलसंवर्धनावर काम करतो आहे. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. आणि म्हणून जसं आपण नोकरी करत असताना पैसे डिपॉझिट करून ठेवतो आणि रिटायरमेंट झाल्यावर व्याजावर, त्या पैशाच्या व्याजावर आपण आपला उदरनिर्वाह करतो, तसा आता जमिनीमध्ये पाणी डिपॉझिट करण्याची गरज आहे. आणि माझ्या बोलण्यावर याकरता तुम्ही विश्वास ठेवा की मला 13 डिलीट्स मिळाल्या, डॉक्टरेट्स मिळाल्यात आणि आजच मला इथून येण्याच्या आधी 14वी मिळाली आणि त्यातल्या 6 डिलीट्स ज्या आहेत त्या कृषी विज्ञानावर आहे आणि जलसंवर्धनावर आहे. आणि त्यातलं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो की बुलढाणा ते अजिंठा या रस्त्यावर आम्ही कॉन्क्रीटचा मोठा रस्ता बांधला. त्यावेळी नदी नाल्यांचं खोलीकरण केलं, तलावांमधली माती बाहेर काढली आणि धरणामधली माती बाहेर काढली आणि त्या संपूर्ण रस्त्यावर ती जी माती निघाली ती रस्त्याच्या कामात आणली आणि त्याच्यामुळे अनेक तलाव पुनरुज्जीवित झाले, शेतकऱ्यांना अनेक शेततळे बांधून झाले
107 शेततळे त्या ठिकाणी त्या रस्त्यावर बांधले गेले आणि त्यामुळे वॉटर कॉन्झर्वेशन झालं. आणि दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातून 16 ते 17 हजार धनगर समाजाचे लोक दरवर्षी उन्हाळ्यात आपलं गाव सोडून गावाच्या बाहेर जायचे. पण जेव्हापासून पाणी आलं तेव्हापासून आता कोणीही आपलं गाव सोडत नाही, एवढं पाणी झालं. आणि परवा मला प्रतापराव जाधव जे मंत्री आहेत केंद्रात, त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या जिल्ह्यात एवढी क्रांती झाली म्हणे की आता आमच्याकडे 2-2, 3-3 मक्याचे पिकं घ्यायला लागली शेतकरी, समृद्ध संपन्न झाली आणि आता आमचा विभाग दुष्काळी जिल्हा राहिला नाही, तर आता हा समृद्ध आणि संपन्न जिल्हा झाला. म्हणजे जर पाणी भरपूर आलं तर आपले प्रश्न सुटू शकतात. आणि त्यामुळे विशेषतः 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेले जे 5 जिल्हे आहेत, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, अमरावती, वाशिम, 6 जिल्हे, या 6 जिल्ह्यामध्ये विशेषतः जलसंवर्धनाचे अनेक कार्यक्रम घेणं सुरू आहे. आणि विशेषतः यात ॲस्परंट जिल्हे म्हणजे जे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले 120 जिल्हे देशातले आहेत, त्यामध्ये वाशिम आणि गडचिरोली आहे. आणि त्यामुळे आता एक चांगली योजना झाली आहे की जर आपण पाण्याचं जलसंवर्धन केलं तर पाणी आपोआप आपल्याला वरती येतं. आणि याच्यामध्ये महाराष्ट्राची जी जिओलॉजी आहे ती पण आपल्याला अतिशय अनुकूल आहे. कारण जे रॉक्स आहेत त्यामध्ये काही पाणी पिणारे आहे आणि काही पाणी न पिणारे आहे. जिओलॉजी, जिओमॉर्फॉलॉजी, मिनरॉलॉजी आणि क्रिस्टलोग्राफी असे 4 प्रकार आहेत. आणि जे 10 रॉक्स आहेत त्याचं वर्गीकरण मोहाज स्केल ऑफ हार्डनेस म्हणून एका त्याच्यात झालं आहे. टाल, जिप्सम, कॅल्साइट, ॲपेटाईट, ऑर्थोक्लेट्स, क्वार्ट्स, कोरंडम, डायमंड. तर डायमंड हे हार्डेस्ट मटेरियल आहे. आणि महाराष्ट्रामध्ये स्थिती अशी आहे की आपण हा जो रॉक आहे हा खनन केल्यानंतर पाणी पिणारा रॉक जर लागला आणि आपण जर पाणी अडवलं तर खूप मोठ्या प्रमाणात पाणी अडवू शकतो. आम्ही आता एक प्रयोग करतोय की वॉटर लॉगिंग पॉईंट्स आहेत रस्त्यावर. तर महाराष्ट्रातल्या एका सायंटिस्टने मला प्रेझेंटेशन दिलं. आम्ही 6 ठिकाणी ते केलं की ज्या ठिकाणी पाण्याचं असं मोठ्या प्रमाणात लॉकिंग होतं तिथे गड्डा तयार करायचा. त्या गड्ड्यामध्ये पहिले एक जवळपास 6-7 फूट खोल गड्डा करायचा. 1 फूट 1.5 फूट त्याच्यामध्ये रेती टाकायची. मग 1-1.5 फूट त्याच्यामध्ये आपले गिट्टी असते ती टाकायची. मग त्याच्यावर माती टाकायची आणि मातीवर गवत लावून जायचं. तर ते पाणी आपोआप खाली जातं आणि वॉटर कॉन्झर्वेशनही होतं आणि वॉटर लॉगिंग पॉईंट पण इम्प्रूव्ह होतो. त्यामुळे आता मी माझ्या विभागामध्ये जसे ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाय करायची योजना केली तसं आता वॉटर लॉगिंग पॉईंट्स देखील काढायची सुरुवात झाली. आणि लँडस्लाईड जिथे होतात ते पॉईंट्स काढायला सुरुवात केली आहे. आणि मग अशा प्रकारचे पॉईंट्स काढून जर आपण जलसंवर्धनाचं काम केलं तर जे आपल्याला रस्त्यावर जाताना पाण्यामुळे जो त्रास होतो तोही होणार नाही आणि जलसंवर्धन पण मोठ्या प्रमाणावर होईल. आणि फार सुंदर योजना आल्या. माझ्याकडे 3 विहिरी आहेत आणि 60 एकर शेती आहे. आणि माझ्या घराच्या शेतामध्ये बाजूला नाला वाहतो. मी त्याचं खोलीकरण केलं आणि पाणी आणलं. पहिले उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात माझ्याकडे 1 तास विहीर चालायची पाणी पुरायचं. आता 3ही विहिरीवर 7.5 हॉर्स पॉवरचे सोलर पंप आहेत. विजेचा खर्च 0 आहे आणि जवळपास 8 ते 10 तास पाणी मिळतं. आणि 60 एकराचं उन्हाळ्यात देखील पूर्ण इरिगेशन होतं आणि ड्रीप लावलेला आहे. आता माझ्याकडे ऑर्गॅनिक कांदा झाला तो 1-1 किलोचा कांदा होता. आणि हे जे साखर कारखान्यामध्ये स्पेंट वॉश निघतं त्याच्यापासून आता पोटॅश काढतात बरेच लोक. ते स्पेंट वॉश आपल्या प्रेसमडमध्ये टाकून त्यात इंडियन ऑइलनी एक कल्चर शोधलेलं आहे आणि ते टाकल्यामुळे मी दरवर्षी 25,000 टन भूसुरक्षा नावाचं खत तयार करतो. आणि माझ्याकडे एका एकरात 15 क्विंटल तुरी झाल्या. आणि आता पाणी भरपूर असल्यामुळे 60 एकराचं इरिगेशन होतं. जर महाराष्ट्रामध्ये आपण सिंचनाच्या सुविधा उपलब्ध केल्या
तर शेतकऱ्याचं उत्पन्न 2.5 पटीने वाढणार आहे. आणि ते जर 2.5 पटीने वाढलं तर नक्कीच महाराष्ट्राचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये का बरं पर कॅपिटा इन्कम जास्त आहे भारतात? कारण ऊस आहे, पाणी आहे. आणि आता साखर कारखान्यांमधून केवळ साखर तयार करणं काही मुनाफाचं नाही आहे. आपण त्यातून इथेनॉल तयार करतो आणि जे इथेनॉल तयार होतं ते आता माझ्याकडेच गाडी आहे, 100% इथेनॉलवर फ्लेक्स इंजिनची इनोव्हा गाडी आहे. आणि आता 11 कंपन्यांनी 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आणलेल्या आहेत. टाटा, सुझुकी, महिंद्र आणि इंडियन ऑइलनी 350 पंप सुरू केले आहेत. हिरो, होंडा, नंतर आपले हिरो होंडा, नंतर बजाज, TVS यांच्या स्कूटर्स पण आलेल्या आहेत. आणि त्यामुळे पेट्रोलचा भाव 120 रुपये किलो आहे आणि शेतकऱ्याचं हे जे इंधन आहे हे फक्त 60-65 रुपये लिटर आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात पेट्रोलची गरजच पडणार नाही जर आपण इथेनॉलची इकॉनॉमी मजबूत झाली तर. आज आपण 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकतो आणि त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्राची स्ट्रेंथ आहे की देशात इथेनॉल तयार करणारे जे राज्य आहे त्यात महाराष्ट्र आहे. आणि मग येणाऱ्या काळामध्ये आता प्राजच्या सहकार्याने एआरआय पुणे इथे माझ्या विभाग, मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, 15 कोटी रुपये मी त्यांना दिले आणि इथेनॉलपासून आता आयसोब्युटेनॉल तयार केलं. म्हणजे इथेनॉलच्या डिस्टिलला 2 अजून हे जर लावल्या तर आपण आयसोब्युटेनॉल बनवतो. आणि आयसोब्युटेनॉल हे डिझेलमध्ये 10% टाकता येईल असं आता एक्सपेरिमेंट झाला आहे. त्याचा रिपोर्ट लवकरच मिळणार आहे. आणि मी सगळ्या कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंट बनवण्याची मीटिंग बोलवली आणि त्यांना सांगितलं की सगळे हार्वेस्टर, ट्रॅक्टर हे सगळे तुम्ही आता आयसोब्युटेनॉल आणि फ्लेक्स इंजिनवाल्या इथेनॉलवर तयार करा. आणि मला सांगताना आनंद होतोय की अनेक लोकांनी ही सुरुवात पण केली. त्यामुळे डिझेलही नाही, पेट्रोलही नाही, तर 22 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट आहे. त्याच्याऐवजी आपल्या महाराष्ट्रामधून आपण जर हे इंधन तयार केलं तर हे अनेक लाखो करोड रुपये शेतकऱ्याच्या घरात जाणार आहे आणि ज्यातून ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध आणि संपन्न होणार आहे. आज मला सांगताना आनंद होतोय की आपण तांदूळापासून, मक्यापासून, मक्याचं कसा परिणाम महाराष्ट्रात मकाही वाढला, देशातही वाढला. ज्यावेळी मक्यापासून इथेनॉल सुरू झालं तेव्हा स्वाभाविकपणे फूड वर्सेस फ्युएलची बरीच चर्चा झाली. पण आपल्या देशामध्ये राईस सरप्लस, व्हीट सरप्लस, कॉर्न सरप्लस, शुगर सरप्लस, साखरेचा भाव ब्राझील ठरवतं, मक्याचा भाव अमेरिका ठरवतं, तेलाचा भाव मलेशिया आणि अर्जेंटिना ठरवतं. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये असल्यामुळे आपल्याला क्रॉप पॅटर्नचाही पण गंभीरतेने विचार करावा लागेल. आणि म्हणून ज्या वर्षी हे मुश्किलीने मी खूप आग्रह करत होतो आणि अतिशय विरोध होत होता तरी प्रधानमंत्र्यांनी स्वीकारलं आणि मक्यापासून इथेनॉल बनण्याची सुरुवात झाली. त्यावेळी मक्याचा भाव 1200 रुपये क्विंटल होता आणि एका वर्षामध्ये मक्याचा भाव आणि MSP होती 1800 रुपये क्विंटल आणि आता मार्केट प्राइस झाली 2800 रुपये क्विंटल आणि आज मक्याचा भाव आहे 2400 रुपये क्विंटल. आणि देशात मक्याचं 3 पट उत्पादन आहे आणि आता मोठ्या प्रमाणात सगळीकडे मका लागायला लागला आहे आणि लावायला लागले लोक 3 पटीने मका वाढला आणि 1,40,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खिशात गेले कारण मक्यापासून इथेनॉल तयार झालं. आमच्याकडे विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरच्या काही भागात तांदूळ तयार होतो. आता तांदूळापासून इथेनॉल तयार होतं. राईस स्ट्रॉपासून, कणसापासून आपण इथेनॉल तयार करतो. नुमालीगडला बांबूपासून इथेनॉल तयार होतं. आणि येणाऱ्या काळात पर्यायी इंधन म्हणून इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, LNG, इलेक्ट्रिक आणि CNG हे सगळं आलं. मी आता महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये 10 प्रकल्प सुरू केले आहेत. टाटा, लेलँड, व्हॉल्वो, इंडियन ऑइल, रिलायन्स, NTPC या सगळ्यांच्या ह्याच्यात नागपूर पुणे, आपला मुंबई पुणेही मार्ग घेतला आहे 10 मार्गामध्ये. आणि याच्यावर आता हायड्रोजनवरची ट्रक चालणार आहे.
आणि हे हायड्रोजन जे आहे हे भविष्यातलं फ्युएल आहे. मी नुकतंच 4 महिन्यापूर्वी टाटाच्या 3 ट्रक हायड्रोजनवरच्या ट्रकचं लॉन्चिंग केलं. त्यातल्या 2 ट्रक हायड्रोजन फ्युएलवरचे आहेत आणि 1 ट्रक हे जे IC इंजिन आहे डिझेल पेट्रोलचं त्याच्यामध्ये हायड्रोजन टाकून चालवलं जाणार आहे. हायड्रोजनमध्ये आता महाराष्ट्राने प्रमुख भूमिका आहे, कारण महाराष्ट्राची इकॉनॉमी हायड्रोजन बदलवू शकते एवढी ताकद हायड्रोजनमध्ये आहे. हायड्रोजन इज अ फ्युएल फॉर द फ्युचर. त्यामुळे फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी आणि फ्युचरिस्टिक विजन फॉर डेव्हलपमेंट अँड फ्युचरिस्टिक प्लॅनिंग फॉर डेव्हलपमेंट हे महत्त्वाचं आहे. आणि आज हायड्रोजन 4 प्रकारचे आहेत. कोळशापासून तयार होतो तो ब्लॅक हायड्रोजन. आपल्याकडे विशेषतः विदर्भात आमच्याकडे कोळसा आहे आणि त्या ठिकाणी कोळशापासून मिथेनॉल तयार होतं, अमोनियम नायट्रेट तयार होतं कारण ते खाणीकरता आवश्यक आहे, आणि एक DME नावाचा गॅस तयार होतो. आणि आता हा DME आपण 40% पर्यंत LPG टाकू शकतो. त्यामुळे LPG इम्पोर्ट करण्याची गरज पडणार नाही आणि गॅस सिलेंडरची किंमत 200 रुपयांनी कमी होईल. त्याचबरोबर कोळशापासून आपण ब्लॅक हायड्रोजन तयार करू शकतो. पेट्रोलियमपासून जो हायड्रोजन तयार होतो तो ब्राऊन आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जो बायोमास आहे आणि म्युनिसिपल वेस्ट आहे त्याला सॅग्रिगेट केलं की त्यापासून मेटल, ग्लास आणि प्लास्टिक रिसायकलिंग होतं आणि त्यातून जी ऑर्गॅनिक वेस्ट बायोडायजेस्टमध्ये आपण टाकली तर आपण मिथेन तयार होतो. आणि आता नागपूर महानगरपालिकेत आमच्याकडे पुढच्या महिन्यात इनॉग्रेशन आहे. 28 टन CNG पर दिवशी कचऱ्यापासून तयार होणार आहे. आणि तो तयार करत असताना आपण जेव्हा तो बायोडायजेस्टमध्ये कचरा टाकतो तेव्हा मिथेनमधून CNG तयार करायच्या ऐवजी ग्रीन हायड्रोजन तयार करता येईल. पाण्यापासूनही हायड्रोजन तयार होतो. माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे दिल्लीमध्ये आणि त्या गाडीचं नाव आहे मिराई. मिराई हा जपानी वर्ड आहे. मिराई म्हणजे भविष्य, फ्युचर. हायड्रोजन इज अ फ्युएल फॉर फ्युचर, नॉट फॉर इंडिया, फॉर द वर्ल्ड. आणि म्हणून ही जी मिराई आहे ही मर्सिडीज सारखी आहे. सुंदर आहे, काय आवाज नाही, धुवा नाही, पोल्युशन शून्य, कारण ती हायड्रोजनवर चालते. आणि म्हणून हायड्रोजन आपण तयार करायचं असेल पाण्यापासून तर इलेक्ट्रोलायझर लागतं. मीच बंगलोरमध्ये त्या कंपनीची सुरुवात केली आणि आज जगामध्ये आपण इलेक्ट्रोलायझर तयार करणारे नंबर 1 चा देश आहोत. आणि पाण्यापासून इलेक्ट्रोलायझरपासून हायड्रोजन तयार होतो. पण त्यातली अडचण अशी आहे की 1 किलो हायड्रोजनला 50 युनिट पॉवर लागते. त्यामुळे आज ती कॉस्ट वाढते. आणि माझं ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून माझं स्वप्न आहे की आपल्याला 1 किलो हायड्रोजन $1 बरोबर मिळाला पाहिजे. ते शक्य आहे कारण आपल्याकडे कचऱ्याचे पर्वत आहेत. दिल्लीमध्ये 4 टेकड्या आहेत मोठ्या मोठ्या. एक गाझीपूर नावाची टेकडी आहे. मी आतापर्यंत माझ्या विभागात 80 लाख टन कचरा रोडमध्ये टाकला. मुंबई दिल्ली हायवेवर UR2 आत्ता जे स्टेट ऑफ आर्ट खूप मोठे प्रोजेक्ट तयार झाले त्यात कचरा टाकला. आणि प्रत्येक महानगरपालिकेत नगरपालिकेत कचरा आहे. आणि त्या कचऱ्यापासून जर आपण सॅग्रिगेट केला आणि त्यातून जर हायड्रोजन तयार केला तर ग्रीन हायड्रोजनचा सोर्स सगळ्यात स्वस्त आहे. बंगलोरमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल यांनी ते तयार केलेलं आहे. मी बघायला गेलो होतो. आणि आपल्या इथे जे तुराट्या, पराठ्या, गव्हांडा, राईसस किंवा टणस किंवा आता आपण अजून चांगला प्रयोग म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचा बायोमासचा उपयोग करून हायड्रोजन तयार करू शकतो. आज महाराष्ट्रामध्ये वेस्टलँड पडलेली आहे. आपल्याला आठवत असतील आपले मोहन धारिया हे केंद्रात मंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली वेस्टलँडवर एक रिपोर्ट उपलब्ध आहे. आमच्याकडे विदर्भात झुडपी जंगल म्हणून अनेक जमीन पडलेली आहे, तिथे काही करता येत नाही. आणि म्हणून या झुडपी जंगलावर देशात 17% जमीन ही पडीत आहे, ही काहीच करता येत नाही. त्या जमिनीवर आपण बांबूची लागवड केली आणि विशेषतः मॅग्नीज ऑफ इंडिया, कोलफील्ड त्याच्याकडे विदर्भात खूप आहे. त्या सगळ्यावर आपण बांबूची लागवड केली तर बांबूपासून आपण पॉवरही तयार करू शकतो आणि बांबूपासून आपण हायड्रोजन पण तयार करू शकतो. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मी हे सांगितलं
त्यांनी बराच इंटरेस्ट घेतला. ते पाशा पटेलला काही कामही पण दिलं आहे. आणि आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बांबूची लागवड जर आपण केली तर महाराष्ट्रातली रूरल ॲग्रिकल्चर आणि ट्रायबल इकॉनॉमी मजबूत बनू शकते. त्यामुळे वेस्टलँडमुळे आपण पर्यावरणाचंही रक्षण होईल आणि 2070 पर्यंत आपण कार्बन न्यूट्रल देश व्हायचा आहे, त्याही करता कामाचं पडेल. आणि नवीन रोजगाराची निर्मिती ग्रामीण महाराष्ट्रात तयार होईल. आणि याला मार्केटच आहे, कारण आपलं 22 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएलचं इम्पोर्ट आहे. यातले 10 लाख कोटी रुपये जरी आपण शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता ग्रामीण भागात ॲग्रिकल्चर इकॉनॉमीत गेले तर आपला ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट जो 12% आहे तो 22% झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्रात पाणी आणि शेतीच्या बाबतीमध्ये ते आनंदाची गोष्ट आहे की आज महाराष्ट्रामधली द्राक्ष ही मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतात. नाशिकमध्ये सह्याद्री फार्मर प्रोड्यूस कंपनी 1500 कोटी रुपयाचे द्राक्ष एक्सपोर्ट करते. आज विशेषतः सांगली भागामध्ये महाराष्ट्रात डाळिंब द्राक्ष याची मोठी शेती होते. विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी महाराष्ट्रात भाजीपाला असेल त्यात आपण आघाडीवर आहोत. IQF सारखी टेक्नॉलॉजी आली आहे की आपण 1 वर्ष भाजी ताजी ठेवू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मोठं एक्सपोर्ट महाराष्ट्रातून कृषी मालाचं होऊ शकतं. आणि ते करण्याकरता महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्री कुलिंग प्लांट कोल्ड स्टोरेज निर्माण करण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळामध्ये कृषी विषयावर जास्त लक्ष केंद्रित करणं, रोजगाराची निर्मिती करणं आणि शेतकऱ्यांना समृद्ध संपन्न केल्याशिवाय सुखी समृद्ध महाराष्ट्रही उभा राहू शकत नाही आणि आत्मनिर्भर भारतही येऊ शकत नाही. आणि महाराष्ट्र कृषी क्षेत्रामध्ये खूप पुढे आहे. नुकताच एक प्रयोग झाला आहे, तो तर अतिशय उत्तम आहे. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये अतिशय चांगला प्रयोग झाला, तो AI इन ॲग्रिकल्चरचा. आणि तो माझ्याकडे पण मी सुरू केला की माझ्याकडे आता वेदर स्टेशन तयार झालं. पाण्याचं मॉइश्चर किती आहे ते कळणार आहे. आणि आपल्या शेतामध्ये मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या सहकार्याने अमेरिकन सॅटेलाइट कळवणार आहे की आता तुमच्या संत्र्याला पाणी पाहिजे आहे. त्याची SOP तयार झाली आहे. आणि त्यामुळे एका एकरामध्ये 180 टन ऊस म्हणजे आपलं उत्पन्न वाढणार आहे. आणि आपल्या मोबाईलवर फोन येणार आहे की आता कोणता रोग येणार आहे, पाण्याची गरज आहे, कोणतं औषध मारलं पाहिजे, कोणत्या खताची गरज आहे. आणि आता ड्रोननी स्प्रेइंग सुरू झालेलं आहे. आपण जेव्हा मिश्र खत आणि युरिया फेकत होतो तेव्हा एका एकरामध्ये आपण जेव्हा खत फेकायचो पोत्यातून तर त्यातून 75% वाया जायचं आणि 25% प्लांटला जायचं. पण आता ड्रोन आले आहेत, माझ्याकडेही ड्रोन आहे. आणि त्यामुळे 75% प्लांटला जातं. नॅनो युरिया नॅनो मिश्र खत आली आणि त्यामुळे 75% प्लांटला जातं आणि 25% हे फक्त व्यर्थ जातं, वेस्टेज होतं. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा खूप मोठा बदल आहे. माझ्याकडे इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर आहे आणि मी आता आजूबाजूचे 2-2, 3-3 एकराचे 25 एकर शेती बटेनी घेतली आहे. मी काही धंदा म्हणून नाही त्यांना मदत करायला घेतली आहे, कारण ते काहीच करू शकत नाही. आणि त्या ट्रॅक्टरने 1.5 तास चालतो. तर मी सांगितलं सकाळी 4 वाजता उठून त्यांची जमीन नांगरटीचं काम करा, पुन्हा येतो, पुन्हा चार्ज होतो. आणि माझ्याकडे सोलर आहे त्यामुळे फुकटात सगळं होतं. आणि ड्रोनचं स्प्रेइंग आहे तेही पण सोलरवर चार्ज होतं. म्हणजे एक्सपेंडिचर कॉस्ट कमी होते पर एकर आणि उत्पादन वाढत आहे. आणि या कृषी तंत्रज्ञानामध्ये या तंत्रज्ञानाचा माहेरघर महाराष्ट्र आहे. आता मी ब्राझीलला गेलो होतो, तिथे जॉन डियर कंपनीनी 100% इथेनॉलवर चालणारा ट्रॅक्टर मला लॉन्च करण्याची संधी मिळाली. टोमॅटोच्या फॅक्टरीत गेलो होतो. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपला शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तो ऊर्जादाता बनलेला आहे. ऊर्जादाता नाही, इंधनदाता बनलेला आहे. इंधनदाता नाही तर आता बिटुमिन पण आम्ही तयार केलेला आहे. नागपूर जबलपूर रोडवर 1 किलोमीटर रोड हे जे पंजाब हरियाणामध्ये ही जी परळी जाळतात त्याच्याऐवजी त्यातून CNG तयार झाला. 400 प्रकल्प देशात येतात आहेत, 90 सुरू झालेले आहेत. आणि त्यातून एक लिग्नंट नावाचं निघतं बाय प्रोडक्ट 35%. ते पेट्रोलियम बिट्युमिनमध्ये टाकून सेंट्रल रिसर्च ऑर्गनायझेशन आणि प्राज
या दोघांनी मिळून नागपूर जबलपूर रोडवर मनसरजवळ 1 किलोमीटर रोड बांधला आणि मला सर्टिफिकेट मिळालं की इट इज प्रूव्ह टू बी बेटर दॅन पेट्रोलियम बिटुमिन. म्हणजे शेतकरी डांबरदाताही झाला आणि माझी इच्छा आहे की तो आता हायड्रोजन दाताही पण झाला पाहिजे आणि हवाई इंधन दाताही पण झाला पाहिजे. आणि मला सांगताना आनंद होतो आहे कारण या सगळ्या गोष्टी लोकांच्या पुढे पोचत नाहीत. पण राईस स्ट्रॉपासून एक प्रकल्प मोठा वैद्यसाहेब जेव्हा इंडियन ऑइलचे चेअरमन होते त्यांच्या मागे मी लागलो आणि पानिपतला आता सुरू झालेला आहे. 1 लाख लिटर इथेनॉल पर डे, 150 टन बायोबिटुमिन आणि 78,000 टन पर इयर सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन. त्यामुळे आता तो दिवस दूर नाही आहे की कोल्हापूरमधला, सोलापूरमधला, मराठवाड्यातला शेतकरी हा पुढे हवाई इंधन दाताही होणार आहे. आणि हे मी सांगतो आणि पत्रकारांचा कार्यक्रम असल्यामुळे सांगतो की मला गेल्या 24 वर्षात मी जे बोललो ते कुठेही खोटं निघालेलं सांगणारा पत्रकार भेटला नाही. त्यामुळे मी सांगतो याचा विश्वास नाही. या सगळ्या कृषी प्रगतीच्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राला सगळ्यात महत्त्वाची भूमिका वठवायची आहे. आणि यातला दुसरा विषय आहे दुधाचा. 1952 साली आपल्या देशातली गीर जातीची गाय ही ब्राझीलमध्ये गेली. त्यांनी संशोधन केलं आणि ती गाय तिथे आता 60 लिटर दूध देते. तिचा एक सांड होता कारण कोल्हापूर जिल्ह्यात तर काही कोल्हापूर, सांगली, तुमचं सोलापूर, सातारा, पुणे, मला लाज वाटते सांगताना आणि मी बोलायला संकोच करत नाही. अहो तुमच्या एका जिल्ह्यात जेवढं दूध होतं तेवढं आमच्या विदर्भात नाही होतं. आणि म्हणून एवढं दूध आहे. पण आता एक नवीन क्रांती होणार आहे की तिथे ज्या गीर जातीची गाय होती तिचा जो बूल होता, सांड, टोरॅन्डो, त्याचं सिमेंट आणून आपल्या 2 लिटर 3 लिटरच्या गाईला इंजेक्ट केल्यावर जी गोरी झाली ती 12 आणि 14 लिटरची झाली. आणि आता टेक्नॉलॉजी आली आहे एम्ब्रिओ ट्रान्सफर. आणि मला सांगताना म्हणजे आपल्याकडे ते बेटी बचाव अभियानची इकडे गाई करता गरज नाही. आता 100% गोरीच होईल आणि ती गोरी आता 15 लिटर 20 लिटर दूध देणारी होईल. आणि आपण जर हे अशा प्रकारे जर या प्रक्रियेने गेलो तर 3 वेतामध्ये जर्सी, हुस्टन, सगळ्या विदेशी गाई पुन्हा देशी होतील. राठी आणि साहिवाल आणि गीर होतील. आणि देशात 3 प्रकल्प सुरू झाले आणि मला आनंद आहे की 3ही महाराष्ट्रातच सुरू झाले. पहिला प्रकल्प सांगली जिल्ह्यात चितळेंनी सुरू केला. दुसरा प्रकल्प बारामतीमध्ये पवार साहेबांनी सुरू केला आणि तिसरा प्रकल्प मी व्हेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये नागपूरला सुरू केला. आणि 3ही प्रकल्पाचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. आणि आज महाराष्ट्रामध्ये जर असा विचार करा की आपली प्रत्येक गाय ही जर 15 किंवा 20 लिटर दूध देणारी झाली तर शेतकरी किती समृद्ध आणि संपन्न होणार आहे. आणि मग येणाऱ्या काळामध्ये ही जी दुधाच्या क्षेत्रातली जी क्रांती आहे ती महाराष्ट्राचं चित्र बदलवेल. पोल्ट्री फार्म आपल्याकडे आहे. आपल्याकडे विशेषतः बकऱ्यांकरता आपण गोट फार्म पण केलेला आहे. पण आता काऊ फार्म करण्याची गरज आहे. मी गोरक्षणवाले जे आहेत त्यांना सांगतो की तुमच्याकडे या गायी आणल्या, तुम्ही याच्यावर प्रयोग करा आणि यातून 15-15, 20-20 लिटर गोऱ्या तयार करा. तरी एक तुम्ही आमच्याकडे 50,000 गायी विकत घ्यायच्या आहे विदर्भात. आम्ही मदर डेअरी आणली आणि गाय घ्यायला चाललो कुठे? हरियाणामध्ये, गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये. मी म्हणलं इथे का नाही तयार करत? त्यामुळे येणाऱ्या काळात जे शेण निघेल त्यातून आपण कंपोस्ट खत तयार करू, ऑर्गॅनिक शेतीत पुढे जाऊ आणि दुसरीकडे एआयचा उपयोग करून उत्पादन वाढवू आणि खऱ्या अर्थाने दुधाच्या उत्पादनातून एक नवीन समृद्धी येईल. आणि त्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास करणं ही महाराष्ट्राची सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे. मी नेहमी म्हणतो की आपल्या देशात GDP ग्रोथमध्ये कृषी व्यवसायाचं कॉन्ट्रीब्युशन 12% आहे आणि त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं 22 ते 24% आहे आणि सर्व्हिस सेक्टरचं 52 ते 54% आहे. जर कृषी क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन 12 पासून आपण 22 पर्यंत जर नेलं, दुधाचं उत्पादन वाढवलं, इथेनॉल तयार केलं
आयसोब्युटेनॉल तयार केलं, डिझेल पेट्रोलचा पर्याय दिला, हायड्रोजन तयार केलं, बिट्युमेन तयार केलं. तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की स्मार्ट विलेजची, स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज होणार आहे. आणि मी अशा एका स्मार्ट विलेजवरही काम करायला सुरुवात केली आहे. हे होऊ शकतं, हे कठीण आहे पण असंभव नाही आहे. आणि जर पर्चेसिंग पॉवर वाढली ग्रामीण भागात तर गावामध्ये निश्चितपणे ग्रामीण भागाची प्रगती आणि विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद या शहरात जी भीड गोळा होते ती येणार नाही आणि आपले प्रश्न सुटतील. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कृषी आणि पूरक व्यवसाय अजून बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण त्यापेक्षा ती जी लाईन आहे ही सगळ्यात महत्त्वाची आहे. एक महत्त्वाचा दुसरा म्हणजे खनिज संपत्ती आहे. महाराष्ट्रामध्ये टोटल 75% मिनरल आणि 80% फॉरेस्ट विदर्भात आहे. आणि आता आमच्याकडे गडचिरोली जिल्हा जो ॲस्पिरंट डिस्ट्रिक्ट आहे त्यामध्ये जे आयर्न ओर मिळालं ते 65 ग्रेड्स आहे. 7.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आली आहे. जे नक्षलवाद्यांचं कॅपिटल होतं तिथे आता अशी स्थिती आहे की त्या ठिकाणी 5 ते 6 हजार नक्षलवादी मुवमेंटमधले नक्षलवादी आपलं नक्षलवाद सोडून आता काम करायला लागले आहे आणि जवळपास नक्षलवाद संपुष्टात आला. परवा जेव्हा नागपूरला कार्यक्रम झाला, मुख्यमंत्री होते त्यावेळी सज्जन जिंदल JSWचे जे मालक आहेत ते मला म्हणाले की गडचिरोली जिल्ह्यातला जो आयर्न ओर आहे तो 65 ग्रेडचा आहे आणि जमशेदपूरला टाटाची फॅक्ट्री आहे तो 55 ग्रेडचा आहे. आणि आपको पता नहीं होगा बोले नितिन जी, ये 65 ग्रेड है, वर्ल्ड का सबसे अच्छा आयर्न ओर वहां है. आणि म्हणून 7.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आली आहे. त्यामुळे विदर्भातल्या खनिज संपत्ती, मॅग्नीज आहे, आयर्न ओर आहे, वेगवेगळे मिनरल्स आहेत, त्याच्या आधारावरही महाराष्ट्रामध्ये नवीन समृद्धता आणि संपन्नता होणार आहे. कोळसा आहे आमच्याकडे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खनिज संपत्तीच्या आधारावर उद्योग हे महाराष्ट्राच्या विकासाकरता महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की महाराष्ट्राचा विकास करत असताना पर्यटनाचं क्षेत्र सगळ्यात महत्त्वाचं. कारण पर्यटन असं क्षेत्र आहे की ज्यावर होणारा जो एक्सपेंडिचर आहे त्यातलं 49% एक्सपेंडिचर हे रोजगार निर्माण करण्याकरता खर्च होतो. आज बघा आपल्याकडे महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळा किती गर्दी आहे. आपल्याला नवीन हिल स्टेशन निर्माण करण्याची गरज आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः अतिशय उत्तम स्थिती आहे की सगळ्या इथे तुळजापूर असेल, पंढरपूर असेल, अक्कलकोट असेल, पंढरपूर असेल, देऊ असेल, आळंदी असेल, माहूर असेल, रामटेक असेल. मी एक काम केलं की मी जेव्हा मंत्री झालो त्याआधी माझ्या आईने मला एकदा मरणापूर्वी ती अक्कलकोटला गेली होती आणि एवढा रस्ता खराब होता की 6 महिन्यापूर्वी तिने मला सांगितलं, नितीन अरे म्हणे किती लोक म्हातारे कुतारे एवढ्या यात्रेला जातात रे म्हणे, किती रस्ते खराब आहे रे म्हणे. माझे पूर्ण अंग खिळखिळ झालं. तुला कधी संधी मिळाली तर या सगळ्या देवा धर्माच्या दर्शन करण्याकरता जाणाऱ्या लोकांकरता उत्तम रस्ते बांध. आणि मला सांगताना आनंद होतोय की कोल्हापूर पासून, माहूर पासून, तुळजापूर, गाणगापूर, देऊ, आळंदी, पंढरपूर सगळ्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थाटनाला तुम्ही जा, मी महाराष्ट्रात 6 लाख कोटी रुपये रस्त्याकरता दिले आणि हे सगळे रस्ते आता चांगले झाले. देऊ आळंदी करता तर 12,000 कोटी रुपयाचा पालखी मार्ग आपण निर्माण केला. आता किल्ले आपण सगळे जोडतोय. रायगडावर जोडणारा रस्ता तर केलाच, पण परवा संभाजीराजे आले होते म्हणून नवीन रोपवे पाहिजे, म्हणलं प्रस्ताव पाठवा, मी रायगडला नवीन रोपवे बांधून देतो. म्हणजे आपण जिथे जिथे पर्यटनाची स्थान आहे तिथे रोपवे, केबल कार, फॅनेक्युलर रेल्वे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामधल्या सगळ्या या जे आपले पर्यटनाची स्थळं आहेत ती उत्तम करण्याची आवश्यकता आहे. कारण जेव्हा लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढते तेव्हा लोक नॅचरली खर्च करतात. मला योगीजी म्हणाले, माझ्याकडे आले होते, बोले हमारे उत्तर प्रदेश में कुंभ की समस्या अगर किसी ने निर्माण की तो आपने निर्माण की. मतलब मैंने, बोले मैंने क्या किया बोले आपने इतने रास्ते अच्छे बनाए
कि छोटे से छोटे लोग पुरानी गाड़ी खरीदकर अपने परिवार को लेकर प्रयाग की तरफ आए। करोडो गाडी आई, म्हणजे या याच्यामध्ये रस्ते चांगले झाल्यामुळे लोक आपल्या स्वतःच्या गाड्या घेऊन एवढी गर्दी केली की करोडो लोक त्या ठिकाणी आले आणि त्यामुळे पर्यटन याला खूप महत्व आहे। आपल्याकडे सृष्टी सौंदर्य उत्तम आहे, धबधबे आहेत, डॅम्स आहेत, तीर्थाटनाची स्थानं चांगली आहेत, किल्ले आहेत आणि त्या ठिकाणी जर उत्तम व्यवस्था झाल्या तर आपल्या महाराष्ट्रामधल्या लाखो युवकांना रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही। आज सगळ्यात जास्त आवश्यकता कोणती असेल तर रोजगार निर्माण करण्याची आहे। त्यामुळे भविष्यातलं पर्यटन हे महाराष्ट्रातलं उत्तम करण्याकरता आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये विशेषतः ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये मी ज्यावेळी मंत्री होतो शिपिंगचा त्यावेळी बीपीटी आणि आपले वाढवान पोर्ट देखील आता चांगलं उभं होत आहे आणि या बीपीटीमध्ये मी एक रोरो रोपॅक्स सुरू केला। या इथून बीपीटी मधून आपण अलिबाग पर्यंत जातो, आपली गाडी पण टाकता येते आणि आता इथून आपण रत्नागिरी पर्यंत आणि गोव्यापर्यंत जलवाहतूक सुरू करू शकतो। आणि आज मला सांगताना आनंद होतो, मुंबईमध्येच मी ज्यावेळी होतो त्यावेळी मी पाण्यावर उतरणारं विमान आणलं होतं। मी स्वतः गिरगाव चौपाटीवरून उडलो, पूर्ण फिरलो आणि पुन्हा विमान पाण्यात उतरलं समुद्रात आणि मी म्हणतो एमपीबीएस सी प्लेन, म्हणजे जे जमिनीवरही चालतं उतरतं आणि पाण्यावरही उतरतं, त्याची गरज आहे। आणि त्या काळामध्ये मी नव्या मुंबईच्या एअरपोर्टला एक जेटी बांधून त्यावेळेला आग्रहकृती झाली पूर्ण आणि बीपीटीत बांधून ठेवलेली आहे। आणि आता महाराष्ट्र सरकारला मी बराच मागे लागलो आणि त्यांनी पुढाकार घेतला की मुंबईमध्ये म्हटलं खूप काळ्या पिवळ्या टॅक्सी आहेत, पण आता पाण्यातल्या टॅक्स्या सुरू केल्या तर त्याचा जो अभ्यास आला, निष्कर्ष निघाला की मुंबईतल्या कुठल्याही दिशेपासून 17 मिनिटाच्या आत आपल्या वॉटर बोटनी आपण एअरपोर्टला जाऊ शकतो। जर आपण इटलीमध्ये व्हेनिस शहरात जर कधी गेला असाल तर व्हेनिस शहरामधून हॉटेलमधून उतरल्यावर तुम्ही नावेत बसता आणि नावेतून समुद्रातून विमानतळावर येतात, तसं मुंबईतल्या कुठल्याही भागातून आपण जशी टॅक्सी आहे तशी आता वॉटर टॅक्सी राहील आणि त्यात बसून आपण वसई विरारपासून कुठूनही कुठल्याही दिशेने 17 मिनिटाच्या आत आपण नव्या मुंबईच्या एअरपोर्टवर आतमध्ये जाऊ शकतो। त्यामुळे येणाऱ्या काळात जलवाहतूक ही महाराष्ट्राकरता महत्त्वाची आहे। जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्यामध्ये मेट्रो आज मोठ्या शहरामध्ये होते आहे, मुंबई पुण्यापर्यंत नागपूरपर्यंत ठीक आहे, पण आता मेट्रोची कॉस्ट पर किलोमीटर 550 कोटी रुपये आहे आणि याच्यावर आता संशोधन करण्याची गरज आहे। आम्ही नुकतंच नागपूरला एक पहिला पायलट प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि त्यामध्ये अशी बस तयार केली आहे की ती बस 135 सीटर आहे, फ्लॅश चार्जिंग बस, आणि ती बस अशी आहे की ती बस उभी राहिली त्याची फिल्म आहे बहुतेक। ही जी बस आहे ही एअर कंडिशन आहे, त्याची एक्झिक्युटिव्ह चेअर आहे, त्याच्यामध्ये बस एअर होस्टेस आहे तशी बस होस्टेस राहणार आहे आणि ही बस पहिले 50 किलोमीटर टाटाने पहिले नागपूरला ते सुरू करतात आहे आणि तिचा आम्ही आता त्यांना धारवाडमध्ये त्यांनी मोठी फॅक्टरी पण टाकलेली आहे आणि या बसचा किरायाच्या समोर टीव्ही राहणार आहे आणि चहा पाण्याची व्यवस्था आहे बसमध्ये आणि हिचा किराया डिझेल बसपेक्षा 30% कमी राहणार आहे। म्हणजे ही जी बस आहे ही बसचा आता आपण सगळ्या महाराष्ट्रात मुंबई, नाशिक, कोल्हापूर, मुंबई आणि याच्यात चांगल्या खुर्च्या आहेत विमानातल्या एक्झिक्युटिव्ह क्लाससारख्या आणि तिकीट रेट 30% कमी। हे ट्रान्सपोर्टमधलं नवीन रिव्होल्युशन आहे। याचा पहिला प्रोजेक्ट आता नागपूरला सुरू होतो आहे आणि हा यशस्वी झाल्यावर महाराष्ट्रात ठिकठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे। मेट्रोला 550 कोटी रुपये पर किलोमीटर खर्च आहे आणि याचा 2 कोटी रुपये पर किलोमीटर खर्च आहे। त्यामुळे कोल्हापूरमध्ये कामाचा आहे, सोलापूरमध्ये कामाचा आहे, कोल्हापूर ते सोलापूर, कोल्हापूर ते पुणे। आम्ही आज कोल्हापूर ते पुणे आता रस्ता 6 लेनचा करतोय, त्या रस्त्याने सरळ बस निघाली तर ही पुण्यामध्ये केव्हा पोहोचेल कळणार नाही। तुम्ही लॅपटॉपवर अभ्यास करता करता येऊ शकाल, स्वतःची गाडी नेण्याची गरज नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये आपण छोटे छोटे एअरपोर्ट पण तयार करतो
अकोला, अमरावती, आता शिर्डीला किती विमानं यायला लागली. आता कोल्हापूरवरून विमानं उडायला लागली. परवा माझ्याकडे किर्लोस्कर आले होते. ते किर्लोस्कर वाडीला त्यांचा एक एअरपोर्ट आहे. ते म्हणाले मला इथे परवानगी पाहिजे. मी म्हटलं काही करू नका, तुम्हीच तुमचा एअरपोर्ट बांधा म्हटलं. आणि त्यांनी आता तो प्रोजेक्ट तयार करून आले. माझ्याकडे घेऊन मी तुम्हाला परवानगी देतो आणि तुम्ही इथे सगळे सांगलीचे विमानं इथे उतरतील आणि इथून डायरेक्ट बंगलोर आणि मुंबई पुण्याला कनेक्टिव्हिटी मिळेल. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमचा स्वतःचा एअरपोर्ट उभा करावा. ते त्या कामाला लागले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये छोटे पोर्ट, एअरपोर्ट, मोठे पोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्टची व्यवस्था झाली. वंदे मातरम रेल्वे वाहतुकीमुळे मोठी व्यवस्था झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता KPMGने 8 दिवसापूर्वी दिल्लीत माझ्या हस्ते एक रिपोर्ट प्रकाशित झाला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं सांगितलं की सध्या 81% माल वाहतूक रोडवर होते, 1% रेल्वेने जाते आणि बाकीच्या याच्यामध्ये पाणी आणि हवाई वाहतूक आहे. तर मलाही आश्चर्य वाटलं. तर आपली लॉजिस्टिक कॉस्ट 16% होती. पण आपले रस्ते चांगले बनल्यामुळे IIM कलकत्ता, IIM बंगलोर आणि IIT कानपूर आणि IIT चेन्नई या तिघांनी एक रिपोर्टमध्ये सांगितलं की आता आपली लॉजिस्टिक कॉस्ट 16% वरून 6% कमी झाली. आणि मी गॅरंटी सांगितलं रोडमुळे तर पुढच्या डिसेंबरपर्यंत आपल्या देशाची लॉजिस्टिक कॉस्ट सिंगल डिजिटवर म्हणजे 9% आल्याशिवाय राहणार नाही. जर ही 9% आली तर 60% कॉस्ट कमी झाली तर आपलं एक्सपोर्ट 1.5 पटीने वाढणार आहे. आत्मनिर्भर भारत $5 ट्रिलियन इकॉनॉमी ही जर आपल्याला बनवायची असेल तर आपल्याला एक्सपोर्ट वाढवलं पाहिजे आणि एक्सपोर्टमुळे आपला उद्योग वाढणार आहे. माझ्याकडे मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, त्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. ज्यावेळी 11 वर्ष झाले आता ज्यावेळी मी मंत्री झालो तेव्हा इंडस्ट्रीचा साईज 12 कोटी रुपये होता आणि 6 महिन्यापूर्वी आम्ही जपानला मागे टाकून आज भारताचा नंबर 3रा झालेला आहे. अमेरिका पहिल्या नंबरवर 78 लाख कोटी रुपये, चीन दुसऱ्या नंबरवर 49 लाख करोड आणि भारत 22 लाख करोड आता 3ऱ्या नंबरवर आहे. आणि इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, LNG, CNG, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन यात आपण जगात पुढे चाललो आहे. आणि मी विश्वासाने सगळ्या इंडस्ट्रीला बोलून सांगितलं की आता आपला 3रा नंबर नाही तर 5 वर्षात आपल्याला पहिल्या नंबरवर पोहोचायचं आहे. तुम्हीच विचार करा की आजच आपल्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने 4 करोड युवकांना जॉब दिला. राज्य सरकारला आणि भारत सरकारला GSTच्या रूपाने सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारी ही इंडस्ट्री आहे. एवढंच नाही तर या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त एक्सपोर्ट या इंडस्ट्रीचा आहे. आणि महाराष्ट्रात पुण्यामध्ये, औरंगाबादमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं माहेरघर झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात एक्सपोर्ट वाढवणारे उद्योग उभे करणं आणि महाराष्ट्रात रोजगार निर्माण करणं आणि महाराष्ट्राची $1 ट्रिलियन इकॉनॉमी जेव्हा होईल त्याच वेळी देशाची पण $5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल. आणि हा समृद्ध संपन्न महाराष्ट्र जर तयार करायचा असेल तर या प्रत्येक लहान लहान क्षेत्रातली पुढल्या 25 वर्षाची 50 वर्षाची एक व्हिजन तयार करण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. सगळ्याच गोष्टी एका याच्यात सांगणं शक्य नाही कारण वेळ पण कमी आहे. त्यामुळे मी सगळ्या विषयाला काही स्पर्श करू शकलो नाही. पण येणाऱ्या काळामध्ये पुढारीसारख्या उत्तम काम करणाऱ्या मीडियामध्ये काम करणाऱ्या संस्थेनी महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रातली शिक्षण, त्यानंतर हेल्थ सर्व्हिसेस, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, हँडलूम, हँडीक्राफ्ट, टुरिझम या प्रत्येक क्षेत्रातली आपली भविष्यातली वाटचाल कशी राहील याचा विचार लोकांकडनं घेऊन त्याची दिशा ठरवण्याची गरज आहे. साहित्य, संस्कृती, कला, कल्चर ही आपलं विशेषता आहे. महाराष्ट्रातले संत आपले प्रेरणास्त्रोत आहेत. फुले, आंबेडकर, शाहू महाराजांनी दिलेला सामाजिक विचार ही देशाची प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही हा देशाचा आदर्श आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आम्ही कुठे आहोत आणि उद्या आम्हाला कुठे जायचं आहे याचा नीट विचारपूर्वक प्लॅन तयार करून ती व्हिजन तयार करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्रातल्या जबाबदार लोकांची आहे. मी बाळासाहेबांना आणि योगेशजीला धन्यवाद देतो की महाराष्ट्राची व्हिजन आणि याची चर्चा
करून लोकांना दिशा देण्याकरता आपण हा जो उपक्रम घेतलेला आहे त्याला शुभेच्छा देतो आणि उज्ज्वल महाराष्ट्राच्या भविष्याकरता आपल्याप्रमाणे मी पण पूर्ण ताकदीने काम करीन आणि रोड पुरतं जर म्हणाल तर महाराष्ट्रातले रस्ते हे अमेरिकेच्या रस्त्यापेक्षा चांगले बनतील असा विश्वास तुम्हाला देतो आणि तो दिवस 1 वर्षात येईल. आता आम्ही दिल्ली मुंबई हायवे पूर्ण केला जवळपास, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेसारखे सुंदर रस्ते हे महाराष्ट्राचे होतील आणि अन्य क्षेत्रात आपला महाराष्ट्र निश्चितपणे पुढे जाईल. आणि एक मराठी म्हणून आपल्या सगळ्यांना याचा अभिमान आहे. आणि मी जरी दिल्लीत काम करत असलो तरी मराठी साहित्य, मराठी संस्कृती, मराठी नाटक, भावगीतं, गाणं आणि मराठी खाद्यपदार्थ याच्यावर प्रेम काही कमी झालं नाही. माझ्याकडे दर बुधवार गुरुवारी खासदार भेटायला येतात आणि दरवेळेला मी त्यांना महाराष्ट्रातलं थालीपीठ, कधी वडापाव खाऊ घालतो. 200-200 खासदार येतात आणि आता तर काही लोक काम झालं असतं पण म्हणतात मी आता आज एवढा करता आलो की आज महाराष्ट्रातलं नवीन खाद्य काय आहे. त्यामुळे महाराष्ट्र सगळ्याच बाबतीत पुढे आहे. ही महाराष्ट्राचं वैभव, महाराष्ट्राची प्रथा, परंपरा, इतिहास, विरासत, हे साहित्य, संस्कृती अशीच पुढे जात राहील असा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.